इकडे बघा दुपारी मॅडमचा काय खेळ चालू होता। मला दुपारी तांदूळ नीट करून ठेवायचं होतं, पण हानी तर डायरेक्ट तांदळाच्या पोत्यावर जाऊन बसली होती। उत्तर म्हणजे काय उत्तर, मला कोणतं पण काम करायचं असले की अगोदर हानीला जेवण मध्ये काम करावं लागते, तेव्हा जाऊन मला कुठेतरी करून देते। आजकाल माझ्यासोबत डेली असंच रुटीन राहते हानी सोबत। तर असो यावेळेस तर तांदूळ खूप जास्त खराब आले होते, पण चांगलं तर करावंच लागणार होतं। तसं तर आम्ही कोकणचे तांदूळ खाते आणि मला तांदूळ नीट करून ठेवायला 4 वाजले होते। मग हानीचे पप्पा पण ड्युटीला जाण्यासाठी निघाले होते, पण हानीला घ्यायसाठी मामा गेले होते, पण हानी मामाकडे काय जातच नव्हती। आता हानीचं डेली एकच काम होऊन गेले की पप्पा जाता वेळेस रडायचं। मग हानीला घेऊन मामा बाहेर फिरत होते, तोपर्यंत मी पण मध्ये आलो होतो। मध्ये आल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचं होतं, पण मला एकच समजत नाही की ह्या कांद्याचं आणि माणसाचं कोण्या काळातलं दुश्मनी असेल बरं, तेवढं रडू घालते कांदा कापता शिवा देईल तर पण तितकं जास्त रडू येत नाही, पण कांदा कापता वेळेस तितकं जास्त रडू येते। मला रडू घालत तर घालं होतं, पण माझ्या लेकीला सुद्धा रडू घाललं होतं हे कांदा। पण कांद्याशिवाय तर भाजीला कोणत्या टेस्ट पण येत नाही आणि खायला पण खूप जास्त आवडते, रडू घालत तर घालं। आज स्वयंपाकामध्ये नॉनव्हेज भात रोटी असं करायचं होतं। अगोदर रोटीच करायला घेतलो होतो आणि राईस कुकरवर भात ठेवलं होतं। आणि तुम्हाला वाटत असेल की आणि मला स्वयंपाक कसं करून देत असेल, तर तुम्हाला दाखवतो थांबा। इकडे बघा माझं लिटल कृष्णा कसं दही खात बसलं होतं खाली। जसं कृष्णा चोरून चोरून दही खाते ना, तसंच माझा पण कृष्णा दिवसभर दही खाण्यातच बिझी आहे। कृष्णा बिझी राहतोपर्यंत पटकन रोट्या पण करून घेतलं होतं आणि लगेच भाजीला पण फणी मारलं होतं। भाजी शिजेपर्यंत मामा तरकारी पण आणले होते, तेच काढून ठेवायचं होतं आणि संपूर्ण तरकारी पण निवडून ठेवायचं होतं। आता टाइम भेटला तर काही तरकारी निवडून ठेवतो, नाहीतर उद्या ठेवायचं होतं। संपूर्ण तरकारी फ्रीज मध्ये ठेवलं होतं, उद्याच निवडून ठेवायचं होतं। आणि इकडे भाजी पण शिजली होती। आणि हो, आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।